शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा काढला, परंतु यात शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली। आता पुन्हा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र त्यात देखील तफावत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। कृषी विभाग, जिल्हाधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे वक्तव्य करत असताना शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संजय रंगे यांची जीभ घसरली। त्यांनी अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात शासन आणि प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव नाकारता येत नाही, असे आरोप विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे। पीक विमा योजना यामध्ये जे नुकसान झालं, 4 वेळा अतिवृष्टी झाली, 1 वेळा येलो मोजॅक आणि अधिसूचना लावणं हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचं काम असताना सुद्धा त्यांनी कंपनीशी संगनमत करून अधिसूचना लावल्या नाही। पर्यायानं शेतकऱ्यांना पूर्वसूचना तक्रारी द्याव्या लागल्या। त्यामध्ये बी अनेकदा वेबसाईट बंद ठेवली। अशा परिस्थितीतनी 10 लाख विमाधारक असताना फक्त 6,23,991 लोकांनीच फक्त तक्रारी दाखल करू शकले। आणि वारंवार शिवसेनेच्या आंदोलनानंतर जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला की जे पूर्वसूचना दाखल करणारे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट तुम्ही विमा द्या, यानंतर कंपनी आयुक्ताकडे गेली अपिलात, शासनाकडे अपिलात गेली, परंतु शासनानं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवल्यावर सुद्धा कंपनी विमा भरपाई देत नाही। आमची वारंवार एसओला म्हणणं आहे की कंपनी जर त्या जिल्हाधिकाऱ्याचा आदेश पाळत नसेल तर कंपनीवर गुन्हा दाखल करा, परंतु एसओ गुन्हा दाखल करण्यास तयार नाही। आणि आमचं असं म्हणणं आहे, आता एसओ म्हणत होते की 1,98,000 शेतकऱ्यांना पुन्हा आम्ही दावे मंजूर केले, परंतु 43,66,00,000 भागीला 1,98,000 जर केले तर फक्त 2100 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळत आहे। हे कोणते दावे? माझं असं म्हणणं आहे की 6,23,000 जे शेतकरी आहे ज्यांनी पूर्वसूचना दिल्या त्यांना जोखमीनुसार विमा भरपाई द्या। जोपर्यंत तुम्ही ही विमा भरपाई देणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्ही विमा भरपाई दिली त्यांच्या सर्व याद्या आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा करू आणि निश्चितच त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।